राम राम भावांनो, मी आलेलो रानात. हे बघा, आपण काय केलेलं आहे, एक जुगाड केलेलं आहे. ऊसामध्ये आपण कांदे लावलेले आहे, ऊस बी लावलेले आणि कांदे बी लावलेले आहे. बघा, तुम्हाला कांदे नाही दिसणार, लई लहान लहान आहे तरी, आणि ऊस बी आता लावलेलं आहे, ऊस बी नाही दिसणार तरी आपण मस्त जुगाड केलेलं आहे. मस्त 2 पिकाचं नियोजन केलेलं आहे, 2 पीक खायचं निवांत आरामाने. हे बघा, ऊसाचाही पैसा होतं आणि कांद्याचाही पैसा होतं. कांद्याला भाव लागला तर मजा येणार. म्हणून आपण काय करायचे, रानामध्ये एक पीकवर 2 पीक करायचे, म्हणजे प्रॉफिट थोडा जास्त होईल आपल्याला आणि पैसे थोडा कम लागेल रानाला बी. आता बघा, सरी वगैरे ऊस लावायला बेण्याला लय खर्च लागतं, म्हणून त्याच्यात दोन पीक करायचे. आता कांदेही लावलेले आहे आणि ऊस बी लावलेलं आहे. आता कांदे लवकर येणार आणि ऊस थोडा थांबून लावलेलं आहे. पहिला थोडं मस्त कांदे महिनाभर झालं कांदे फेकून नंतर ऊस लावलेलं आहे. म्हणजे कांदे लवकर निघन आणि ऊस नंतर निघन, म्हणून 2 जुगाड करायचे. मस्त आहे बघा, इकडं पाणी दिलेलं आहे, मस्त आपण नियोजन काम केलेलं आहे. आणि मी नाही केलेलं, माझ्या चुलत्या भावानी केलेलं आहे. फक्त मी व्हिडिओमध्ये दाखवायला होते तिकडं पाणी द्यायला. तरी तसं आपण बी डोका लावलं तर 2-4 रुपये शिल्लक येणार. चारणातून बारणा, आता आपलं बारणा चाललं तर त्याच्यात चारणा जाणार. म्हणून आपण काय करू, आरामाने मस्त त्याच्यात कांदे टाकू, नंतर ऊस लावायचं. महिन्याने ऊस लावायचं, म्हणजे ऊस कसं असतं, मार नाही खात. कांदे लवकर निघतात आणि ऊस लहान राहतं. नंतर ऊसाला आपल्याला मेहनत करता येते, सरी काढून आपलं ते खत वगैरे टाकून. म्हणून मस्त आरामाने नियोजन करा. हे बघा, इकडल्या साईडला बघा 3 एकरची पट्टी आहे, सगळं तसंच केलेलं आहे सगळं. म्हणून मी सांगायलो, मस्त आरामाने कांदे फांदे टाका तिच्यात रानामध्ये आणि नंतर ऊस लावाच. काय जुगाड करा आणि आपल्याला प्रॉफिट व्हायला पाहिजे रानामध्ये. 2 पीक असल्यावर माणूस शिल्लक पैसे कोणतं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, लाईक आणि सबस्क्राईब करून ज्या नंतर सांगतो ऊस ते सरी फरी कशी पाडून कसं लावायचं, कोणचं बेन आहे, कोणची जात आहे, सगळं सांगतो मी. तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.